लखे मला लय भूक लागली, मला चलवा कुठे जेवायला. गोवा ताका आपल्याला कुठं खायला भेटेल आता? आला का 11 वाजता हॉटेल पण बंद असतं. नाही ऐक ना, देवीच्या मला पहिलं फूड कॉर्नर आहे, चल तिथं. तू इकडे किती रुपये दादा? 100 रुपये. माझ्याकडे 100 ऑनलाईन आहे. चल 200 ऐकलं काहीतरी खाऊन चल तिथं. मित्रांनो गायकवाड चौक गायकवाड चौकात सरळ जायचं, सरळ एकदम सरळ जायचं. आता इथं पंजाब वाजता चौक आहे, जिथं आपलं संगम हॉटेल आहे, तिथनं एकदम सरळ जायचं. SP चिकनवाला आहे. त्यानंतर बस स्टँडवर एकदम सरळ जायचं, कुठंच वाळायचं नाही. आपल्याला सणा फिरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून राईड घ्यायचं. राईड गेलं की एकदम सरळ जायचं, सणा फिरी. इथं नॅचरल कुल्फीवाला आहे आपला मित्राचीच आहे. तिथनं पण एकदम थोडं पुढं जायचं. अजून थोडं पुढं गेलं की तिथं समोरच आपल्याला एक पैलवान फूड कॉर्नर दिसेल. तुम्ही बघू शकता ही पैलवान फूड कॉर्नर आहे. हो का, ही कर्मा रोड आहे आणि हा देवीच्या माचा रोड आहे. त्याच्या मधोमधच हे आपलं फूड कॉर्नर आहे. आता मस्तपैकी पहिली बुर्जी बनवली, कांदा टाकले, टमाटर टाकले, आता सॉस टाकलेत. त्यानंतर आता ह्याला गदा हलवायचं. कोथिंबीर मसाले, हे जे सिक्रेट मसाले हे टाकतात. आणि हे आपलं आता खायला इथं लोक थांबले. अंडे फोडायची 1 2 3 4 5 6 7 अंडे फोडले. 7 अंडे फोडले, हलवायचं, मिक्स केलं महाराज त्याला. ही झाली आपली तयार बुर्जी पाव ही फक्त 50 रुपयाला बुर्जी पाव आहे. तुम्ही बघू शकता मस्तपैकी. आता ही काय बनवतात आपण बघूया. आता माझ्या हिशोबाने ही बनवतात काहीतरी वेगळं टाकलं. मला वाटतं ही क्लिप प्रॅक्टिस बनवली. मध्ये पाव टाकले. आता पाव शेकायचे इकडे शेकून मस्त पैकी. आता ह्याच्यात मला वाटते बटर टाकणार आहे. बटर टाकले, मस्त पैकी शेकलं. आता ही मस्त पैकी सगळ्यात मला आवडलेली वस्तू की ही पॅटीस आवडली सगळ्यात जास्त मला. आपण काय मग सुट्टी देतोय. मस्त पैकी खाल्लं. रात्री 11:30 पावणे 12 वाजले. आता ही काहीतरी वेगळंच काय ते अजून ही मला वाटते चीज रोल बनवलं ह्यांनी. आता चीज रोलसाठी ह्यांनी अंडे टाकले पहिले. आता मस्त पैकी ह्याला हलवणार असं गदा हाणतात त्याला. मसाला सिक्रेट चिली फ्लेक्स टाकली. चिली फ्लेक्स नंतर यांचे सिक्रेट मसाले काय असतात ती प्रत्येकाचेच. पण एवढं खरं दिल्लीचा वडापाव पण जेवढं व्हायरल नाही जेवढं आमचा पहिलवानचा फूड कॉर्नर व्हायरल झाला करमात. ही सॉस टाकल्यानंतर मेयोनीज टाकत होते पण नको म्हणलं आम्ही त्याला. ते तंदुरी सॉस टाकली. तंदुरी सॉस नंतर मस्तपैकी तंदुरी सॉस टाकली. बघू आता काय काय टाकतात ह्याच्यावर. ही पहिलवान फूड कॉर्नर हे आपलं करमातच आहे. पर जसं व्हायरल वडापाव फेमस आहे ना तसं आमचं पहिलवान फूड कॉर्नर सुद्धा फेमस आहे करमात. तुम्ही कुणालाही विचारा, तुम्हाला कुठे सांगतो 2 मिनिटात सांगाल तुम्हाला कुठे ती. कोणतं चीज? अमूल चीज सगळ्यात फेमस, सगळ्यात मेन अमूल चीज वापरतो आम्ही. घासा चीज की बारिश. बघायचा पण प्रयत्न बी करत होता नेमकं असं दादा मला वाटतं कुठेच भेटत नाही आपल्या करण्यात. तुम्ही एक नक्की आपलं पहिलवान फूड कॉर्नरला व्हिजिट द्या आणि तिथलं चीज रोल खावा. माझं एवढंच म्हणणं आहे. तुम्ही खाऊन बघा. ही बॉईल एग सुद्धा भेटते. 10 रुपयाला प्लेट आहे. 10 रुपयाला 1 अंडा भेटते बॉईल करून. आता मस्त पैकी काहीतरी वेगळं. आता मला वाटतं ही 5वा आयटम आपला शेवटचा आयटम आहे. राईस आहे बहुतेक करून. तर आता राईससाठी पहिलं कांदा टमाटर टाकलं मस्त पैकी. आता हे बघू अजून काय टाकतात. आता ही काय अंडेच फोडते सारखं. अंडे फोडून मस्त पैकी. आज मला वाटतं नुसतं अंडेच खाल्लेत आम्ही. 5 आयटम खाल्लेत फक्त. 200 बिल अजून झालं नाही. बिल आज शेवट होणार आहे. बघू बिल मला वाटतं 200 रुपयाच्या आसपासच होईल. आता हे तेल टाकल्यानंतर बुर्जी साईडला करून ठेवले. आता मला वाटते ही राईस काढू. पॅशन तुझं कसं पॅशन ती बॅगचं मागे ट्रेडिंगचं दिवसभर ती बॅग लिहून फिरतो. हो ती का जाऊ हो ते मना बसा पैसाठी माझं पॅशन आहे. आता तू किती मोबाईल बदलला तुझ्या आयुष्यात? तू तुझ्या पॅशनसाठी मोबाईल बदलले का नाही? तू तुझ्या किती आयुष्यात मोबाईल बदलले? अजून काय काय बदललं? गाड्या बदलले. रील तर काढत नाही ना मी. गाड्या किती बदलले? गाड्याचे फोटो काढत होता का नाही? कधी कुणाचे काढले? गाडीचे रे R15. रोड आयटम ही अंडा राईस आहे. ती सगळं तर संपवताना जातो. चला जय महाराष्ट्र मित्रांनो.
50 50 25 10 50 टोटल 185 बी झालं आपल्याकडे 200 रुपये 15 रुपये सुद्धा राहिले आणि पोट भरून जेवलो.